नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सध्याच्या काळात राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होत आहे आणि आज दिवसभरात राज्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला भेटलेलं आहे। सध्याच्या काळातले जर आपण हवामान प्रणाली तुम्हाला सांगितले तर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन वेस्ट राजस्थानच्या भागावर बनलेला आहे, एक सायक्लोनिक सर्क्युलेशन नॉर्थ राजस्थानच्या आसपासच्या भागावर बनलेला आहे। तसंच इकडे बिहारच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे, असमच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे। तसंच इकडे मध्य प्रदेशच्या भागावर एक सायक्लोनिक सर्क्युलेशन बनलेला आहे। इकडे तमिळनाडूच्या भागावर एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे, इथून एक कमोडियन रिजनच्या मधात आणि एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे तमिळनाडूच्या भागावर बनलेला आहे। सध्या एकणकी सायक्लोनिक सर्क्युलेशन यमनच्या भागाचा आसपास बनलेला आहे। या व्यतिरिक्त आपण पाहू शकता राज्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण सध्याच्या काळामध्ये दिसत आहे सॅटेलाइट इमेजमध्ये, आणि आज रात्री सुद्धा राज्यात काही ठिकाणी पाऊस सक्रिय आपल्याला पाहायला भेटू शकते। मित्रांनो, सध्याच्या काळात 8:30ची वेळ होत आहे आणि 8:30 वाजता आपल्याला राज्यामध्ये अधिकांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला भेटलेलं आहे। इकडे मुंबईच्या भागात तुरळक ठिकाणी आज पाऊस झालेला आहे, स्थानिक पातळीवर ढग तयार होऊन पाऊस आपल्याला पाहायला भेटलेला आहे। राज्यातील बहुतांश भागामध्ये आज ढगाळ वातावरण आणि काही भागामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। यामध्ये कोकण किनारपट्टीचा भाग आणि खास करून घाटमाथ्याचा भाग आणि सह्याद्रीचा हा जो काही घाटमाथ्याचा भाग आहे, जोरदार पाऊस झालेला आहे। मागील काही तासामध्ये या भागात आपल्याला मुसळधार पाऊससुद्धा काही भागामध्ये पाहायला भेटलेला आहे। पुण्याच्या भागातही आज पाऊस झालेला आहे। नगर इकडे छत्रपती संभाजीनगरच्या भागातही आज तुरळक ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे। बुलढाणा, अकोला आणि वाशिमच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटलेला आहे। सध्याच्या काळात जालन्याच्या भागात पाऊस पाहायला भेटत आहे आपल्याला। तसंच इकडे सोलापूर आणि त्याला लगतवर्तीचा साताऱ्याचा हा जो काही भाग आहे, या भागात सध्याच्या काळामध्ये पाऊस पाहायला भेटत आहे। इकडे जर आपण बघितलं तर सध्याच्या काळात यवतमाळच्या भागात पाऊस होत आहे। गडचिरोलीच्या भागात सध्याच्या काळामध्ये आपल्याला पावसाचे ढग पाहायला भेटत आहेत। तर बाकी राज्यामध्ये अधिकांश भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे आणि आज रात्रीसुद्धा आपल्याला विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे। यामध्ये पूर्वी विदर्भ, पश्चिम विदर्भ, काही भागामध्ये वादळी वाऱ्यांसोबत पाऊस पाहायला भेटणार आहे। इकडे मराठवाड्यात काही भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे आणि इकडे मध्य महाराष्ट्रातीलही काही भागामध्ये आज रात्री पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। यामध्ये इकडे छत्रपती संभाजीनगरपासून अहमदनगरच्या भागापर्यंत, सोलापूर, सातारा या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे। धाराशिव, लातूर या भागात तुरळक ठिकाणी रात्री पाऊस पाहायला भेटू शकते। बाकी इकडे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या भागात पुढील काही तासामध्येच आपल्याला काही जागात आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला भेटू शकते, कारण हे लवकरच पावसाचे ढग आपल्याला या भागात सक्रिय पाहायला भेटू शकतात। आणि होऊ शकते की नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळच्या भागात आज रात्री आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू। पुढील 24 तासामध्ये राज्यात पावसाचा जोर असणार आहे, पण राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला जसं आज ढगाळ वातावरण पाहायला भेटलेलं आहे, उद्यासुद्धा अशी परिस्थिती पाहायला भेटणार आहे। यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीतील तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे। अमरावती, वर्धा, इकडे यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर, तसंच इकडे जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, तसंच इकडे लातूर आणि धाराशिव या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। नगरच्या भागातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकते, पुण्याच्या भागात, आणि उद्या परत एकदा आपल्याला घाटमाथ्याच्या भागात जबरदस्त मुसळधार पाऊस पाहायला भेटणार आहे। रत्नागिरी आणि गोवा या भागात आणि सिंधुदुर्गच्या भागातील तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। मुंबईच्या भागात उद्यासुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। पालघर, नवी मुंबई या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। रायगडच्या भागातील तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे। उत्तर मध्य महाराष्ट्राच्या भागात थोडासा पावसाचा जोर कमी असणार आहे। नंदुरबार, धुळे आणि जळगावच्या भागात थोडा पावसाचा जोर कमी दिसणार आहे। नाशिकपर्यंत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे। प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाकडून प्रकाशित रडार इमेज जर आपण बघितली तर आपण पाहू शकता सध्याच्या काळामध्ये अमरावतीत काही ठिकाणी आणि खास करून अकोल्याच्या भागात आणि वाशिमच्या भागात वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत जबरदस्त पावसाचे ढग दिसत आहेत आपल्याला। आणि यवतमाळच्या भागात मागील काही तासापासून पाऊस पाहायला भेटत आहे। नव्याने यवतमाळच्या भागात काही ठिकाणी पावसाचे ढग निर्माण होत आहेत। वर्ध्याच्या भागात मागील काही तासामध्ये पाऊस झालेला आहे। नागपूरच्या भागात सुद्धा मागील काही तासामध्ये पाऊस झालेला आहे। गोंदियाच्या भागातही पाऊस झालेला
झालेला आहे आज आणि भंडाऱ्याच्या भागातही पाऊस झालेला आहे काही तालुक्यांमध्ये. पवनीच्या भागात, गोंदियामध्ये काहीसा भागात आपल्याला पाऊस पाहायला भेटलेला आहे. चंद्रपूर वणीच्या भागात पाऊस पाहायला भेटलेला आहे. गडचिरोलीच्या भागात मागील काही तासामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटलेला आहे. जर की तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर नक्कीच मला कळवा. मित्रांनो, उद्या दिवसभरात पावसाची शक्यता सर्वात जास्त आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता उद्या घाटमाथ्याच्या भागामध्ये असणार आहे. इकडे कोल्हापूर आणि त्याला लगतवरतीचा हा जो काही घाटमाथ्याचा भाग आहे सातारा आणि रायगडपर्यंत या भागात उद्या मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. परत एकदा आजही या भागात मुसळधार पाऊस झालेला आहे घाटमाथ्याच्या भागामध्ये आणि उद्या सुद्धा घाटमाथ्याच्या भागामध्ये आपल्याला पाऊस मुसळधार पाहायला भेटणार आहे. त्याच काळात इकडे विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. सांगली, सोलापूर तसंच धाराशिव, बीड, इकडे नगर, पुणे आणि ठाणेपर्यंत तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत या भागात उद्या पावसाची शक्यता कायम दिसणार आहे. तसंच इकडे गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडतील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी या भागातील एखादी ठिकाणी मुसळधार पाऊस उद्या आपल्याला पाहायला भेटू शकते किंवा किंचित काही ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर पाऊस होण्याची शक्यता आपल्याला या भागामध्ये दिसणार आहे. बाकी राज्यामध्ये जर आपण बघितलं तर इकडे लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या भागामध्ये तुरळक ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर ढग तयार झाले तर या भागात आपल्याला विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे. 1-2 ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला भेटणार आहे वादळी वाऱ्यांसोबत. तसंच आपण जर विदर्भाचा भाग बघितला तर उद्या विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता सर्वच भागामध्ये असणार आहे. गोंदिया, भंडारा, नागपूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात उद्या काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. हा पाऊस कसा असते की सर्वच भागामध्ये नाही पडत, काही भागामध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते आणि काही भागामध्ये कोरडे वातावरण असणार आहे. तर अशा प्रकारचं वातावरण उद्यासुद्धा विदर्भात आपल्याला पाहायला भेटणार आहे. बाकी इकडे उत्तर मध्य महाराष्ट्राचा भाग बघितला तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे. नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरचा उत्तर भाग या भागात आपल्याला तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते. अनेक ठिकाणी कोरडे वातावरण असणार आहे पण तुरळक ठिकाणी या भागात रूल आउट नाही करू शकत, पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. छत्रपती संभाजीनगर खास करून या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे. मुंबईच्या भागात उद्या आपल्याला तुरळक ठिकाणी आजही मुंबईच्या भागात पाऊस झालेला आहे आणि उद्यासुद्धा मुंबईच्या भागात सोसाट्याचा वाऱ्यासोबत विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता कायम दिसत आहे. तुरळक ठिकाणी असणार आहे, असं नाही आहे की सर्वच मुंबईच्या भागामध्ये पाऊस पडणार आहे. मागील काही दिवसामध्ये मुंबईच्या भागात जबरदस्त वादळी वाऱ्यांसोबत पाऊस झालेला आहे आणि काही भागामध्ये होर्डिंग पडल्यामुळे काही लोकांचा मृत्यूसुद्धा झालेला आहे. तर अशी घटना येणाऱ्या दिवसामध्ये मुंबईच्या भागात नाही होणार आहे याच्यासाठी नागरिकांनी आणि सर्वांनी सतर्कता वर्तावी. जर की असा वातावरण मुंबईच्या भागामध्ये तयार होत आहे तर नक्कीच काळजी घेण्याची खूप जास्त गरज आहे. आणि ज्या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस होत आहे खास करून घाटमाथ्याच्या भागामध्ये या भागातील लोकांनी काळजी घेण्याची गरज आहे. या पावसामुळे नागरिकांनी याची खबरदारी घ्यावी आणि काळजी करावं आणि काळजी घ्यावं स्वतःचं. तर सध्याच्या या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा.